नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. तर आज आपण आपल्या गावरान पोल्ट्री फार्मवरती आलेलो आहे. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी काही ज्या आम्ही करतो, ज्या अनुभवतो त्याच सांगतो. कशाने काय केल्याने काय होतं. मला सहज वाटलं, आम्ही टमाटे लावलेले यावर्षी. तर हे बघा मित्रांनो, आपल्याकडे टमाटे चालू आहे. आता वरती पोल्ट्री फार्म चालू आहे प्युअर गावरानमध्ये. प्युअर गावरानमध्ये आपलं पोल्ट्री फार्म चालू आहे मित्रांनो. तर हे बघा, हे टमाटे लावलेले आहे. म्हणजे मेन मुद्दा हा आहे, टमाटे. इकडे आपण वांगे लावलेले, हे बघा असं. आणि हे आता आपण ट्रेनिंग सेंटर म्हणून शेड हे प्रॉपर तयार केलेलं आहे ट्रेनिंगसाठी. इकडं स्पेशल ट्रेनिंग असते मित्रांनो. तर टमाट्याचा विषय असा, आता हा बिझनेस शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे मित्रांनो. आम्ही आता आमचे टमाटे जे वेस्टेज निघत आहे, किडीचे याचे त्याचे सर्व निघतात, तर ते कोंबड्यांना खाऊ घालतो. आणि आता वांगे चालू झाले, वांगे पण काढून थोडे ठेचले आणि कोंबड्या टाकले का कोंबड्या वांगे पण खाता. तर मग हा बिझनेस त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी कसा चांगला आहे. शेतकऱ्याकडे काही ना काही असतंच. प्रत्येक शेतकऱ्याकडं कोण काय वाल करतं, काही भोपळा, दुधी भोपळा वगैरे हे सर्व काही करत असतं शेतीमध्ये. तर त्याच्यातलं काहीतरी वेस्टेज निघतंच. तर ते कोंबड्यांना दिलं तर त्यांना तो खाद्य खर्च कमी येणार आहे. तर मग शेतकऱ्यासाठी खूप जोडधंदा म्हणून चांगला आहे. म्हणजे तुम्ही जे उखुड्यावर टाकणार आहे, आता हे किडीचे याचे त्याचे टमाटे वगैरे कुठेतरी फेकून देणार आहे, तर मग तेच कोंबड्यांना टाकलं तर तो एक फायदा होणार. आणि ते वेस्टेज गेलं त्याच्यातून कोंबडी खाऊन अंडं वगैरे देणार. किंवा तुम्ही कोंबडीत जो बिझनेस कराल त्याच्यावर अंड्यासाठी करू शकता, मांसासाठी करू शकता, जे कराल ते पुढे तुमचा विषय असतो मित्रांनो. तर तुम्ही कोंबडी कुक्कुटपालन केलं तर ते कोंबडीला द्याल, म्हणजे कोंबडी ते खाणार. आणि हे जे तुम्ही आज किती नाही म्हणलं तरी पावडर मारता, पाणी देता, बांधता, त्याला एवढं करता आणि तुमचं 20-25% वेस्टेज जातं. तेच ते कोंबडीला खाऊ घातलं तर ते कोंबडीच्या मार्फत तुमचे पैसे रिटर्न येतात. आणि एक शेतीला जोडधंदा पण होतो. कदाचित आता 2 महिने झाले, त्यापूर्वी दिवाळीच्या पिरियडमध्ये टमाट्याला खूप कमी भाव होता. तर मग त्याची कसर तुमची कोंबडी काढून देणार आहे. तर हा बिझनेस शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे. पोल्ट्री फार्म प्युअर गावरान करा फक्त. तर हा बिझनेस शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे, जोडधंदा. खूप जास्त नाही, ज्याच्याकडे 5 एकर आहे त्यांनी 2000 कोंबडी, 3000 कोंबडी सांभाळा. बिझनेस पण चालू होईल, 2 पैसे कायम हमी चालू होतील. आणि शेतीमध्ये जे तुम्ही पिकवता त्याच्यातलं वेस्टेज घावाला ते कोंबड्यांना खाऊ घातलं, म्हणजे तिकडं तुमचा खर्च कमी होणार. असं आज आम्ही जर करतो प्रॉपरमध्ये तर फीडला आम्हाला खर्च येतो. आम्हाला अंड्याला आज खर्च आहे 12 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 12 रुपये. तो तुमचा कमी होणार. 6-7 रुपये तुमचा अंडा रेडी होणार आहे मित्रांनो. तुमचा अंडा 10 रुपये जरी मार्केटमध्ये गेला तरी तुम्हाला 4 रुपये 5 रुपयाचा नफा आहे. तर त्या हिशोबाने मित्रांनो करा. जोडधंदा हा शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे. कारण आपण आता काय करतो, घरचं खत वगैरे होण्यासाठी काही गाई म्हशी वगैरे पाळतो आपण, दूध होतं ह्या गोष्टी. तर त्यासाठी पण विचार करा. आज त्या गोष्टी आपण करतो तर त्यांचं खूप असं ठेव खूप आहे. तो हेवी चारा उचलून आणणं आहे, त्यांना टाकणं आहे, पाणी पाजणं, या सर्व गोष्टी. म्हणजे जास्त आहे. तुम्ही 5 गाई सांभाळता, 5 गाईंना तुम्हाला जेवढी मेहनत आहे ती तुम्ही 3000 कोंबड्या, 2000 कोंबड्यांमध्ये एक माणूस सांभाळू शकतो. सकाळी गेला तो माणूस, सकाळी जाऊन त्यांनी त्यांचं केलं, 2 तास लागता फक्त.
परत ते त्यांचं खात राहतं, पित राहतं, पाणी एकदाच ठेवायचं, एकदाच खाद्य द्यायचं आहे आणि संध्याकाळी त्यांच्या शेडमध्ये निघून जातं. आणि संध्याकाळी एकदा आपल्याला जायचं आहे, कोंबडीकडे लक्ष द्यायचं आहे, कोंबडी कशी काय बघायचं आणि तिचे अंडे कलेक्ट करायचे. खूप छान बिझनेस आहे शेतकऱ्यासाठी. माझ्या हिशोबाने शेतकऱ्यासाठी हा कुक्कुटपालन व्यवसाय, प्युअर गावरान कुक्कुटपालन व्यवसाय हा खूप चांगला आहे मित्रांनो. तर तुम्ही विचार करा, या विजिट द्या, आम्हाला जाणून घ्या कसं केल्याने कसं होईल, काही गोष्टी लक्षात येतील. धन्यवाद मित्रांनो. चॅनल लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये कमेंट करा.